नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याच्या वाटपाला 11 ऑगस्टपासून सुरुवात झालेली आहे. खूप शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पोचलेले आहेत, परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून पैसे जायचे बाकी आहेत. परंतु जो राज्य शासनाकडून निधी मंजूर झालेला होता तो 506 कोटी रुपयाचा होता आणि तो 506 कोटी रुपयामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा उर्वरित वाटपाचं होतं त्यातील काही प्रक्रियेमध्ये काही जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप पूर्णत्वास आले. त्यामध्ये सोलापूर जिल्हा असो, धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पैसे पडलेत. नांदेड असो, बुलढाणा असो, हिंगोली असो, परभणी असो, या भरपूर जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जो 506 कोटी रुपयाचा निधी आलेला होता त्या पीक विम्याचं वाटप झालेलं आहे. परंतु अजून भरपूर शेतकऱ्यांचं पीक विम्याचं वाटप होणं बाकी आहे आणि अजून भरपूर शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. कारण केंद्र सरकारचे मंत्री माननीय शिवराजसिंग चौहान यांनी स्पष्ट केलेलं होतं, की टोटल पीक विमा भरपाईसाठी केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकारकडून टोटल रक्कम ही 11,000 कोटी रुपयाची येणं बाकी आहे आणि त्यामध्ये त्यांनी 3,900 कोटी रुपये फक्त 11 ऑगस्ट रोजी विमा कंपन्यांना सुपूर्द केलेत. त्यामुळं महाराष्ट्र राज्यापुरतं जर मर्यादित बोलायचं झालं तर महाराष्ट्र राज्याला टोटल 921 कोटी रुपये येणं बाकी होतं. परंतु त्यामध्ये मिळालेली रक्कम ही फक्त 506 कोटी रुपयाची मिळालेली आहे आणि उर्वरित 415 कोटी रुपये अजून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी येणं बाकी आहे. परंतु त्यावेळेस माननीय देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी स्पष्ट केलेलं होतं, की ही रक्कम आता फक्त आम्ही दिलेली रक्कम ही 3,900 कोटी रुपये आहे. संपूर्ण देशाची रक्कम आणि आता जी मिळणारी 7,000 ते 8,000 ची रक्कम आहे, ती लवकरच आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करू आणि ती दुसऱ्या टप्प्यामध्ये करणार आहोत, असं स्पष्ट त्यांनी केलेलं होतं. परंतु आता हा नेमका दुसरा टप्पा कधी येणार? कारण आता ज्या पहिल्या टप्प्यामध्ये जे टोटल 3,900 कोटी रुपयाचं वाटप केंद्र सरकारकडून करण्यात आलं, त्यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला फक्त 506 कोटी रुपये आलेले आहेत. आणि त्या 506 कोटीमध्ये जे महाराष्ट्रातली उर्वरित पीक विमा वाचून वंचित शेतकरी होते, त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्याची प्रक्रिया झालेली होती आणि ती 11 तारखेपासून काही जिल्ह्यामध्ये भरपूर जणांना पैसे पडलेले आहेत. आता पूर्णत्वासही आलेलं असेल वाटप, कारण काही जिल्ह्यामध्ये जर अर्धवट झालं असेल तर तेही पुढील 1-2 दिवसात होऊन जाईल आणि ज्या जिल्ह्यामध्ये अजून वाटपच सुरुवात झाली नाही त्याही जिल्ह्यामध्ये वाटप पुढील 1 ते 2-4 दिवसामध्ये होऊन जाणार आहे. परंतु आता जे टोटल 506 कोटी रुपयेमधून खूप शेतकऱ्यांना पैसे आलेले आहेत, परंतु उर्वरित काही अजून भरपूर शेतकरी प्रतीक्षेत आहेत, की त्यांना अजून पैसेच आलेले नाहीत. त्यामुळे या गोष्टीतून हे स्पष्ट होते, की 11 ऑगस्ट रोजी पीक विम्याच्या वाटपाला जरी सुरुवात झाली असली, पहिल्या टप्प्यापासून आपण वाट बघतोय, की आपल्या खात्यामध्ये अजून पैसे आलेले नाही आहेत. परंतु ज्या जिल्ह्यामध्ये अजून पीक विम्याचं वाटप जरी झालेलं सुरुवातच झाली नसली, तर तो भाग निराळा. परंतु ज्या जिल्ह्यामध्ये अजून निधी येणंच बाकी असेल, कारण तो निधी जर दुसऱ्या टप्प्यात जर येणार असेल, तर तो दुसऱ्या टप्प्याची रक्कम आता याच्या पुढील 8 दिवसामध्ये येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. कारण केंद्र सरकारकडून सांगताना हे स्पष्ट करण्यात आलं नव्हतं, की आम्ही दुसरा टप्पा कधी जाहीर करू आणि तो निधी कधी येईल. परंतु कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार कृषी विभागाने ज्या दिवशी 11 ऑगस्ट रोजी पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात केली, त्याच दिवशी सांगितलं होतं, की पुढच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित 415 कोटी रुपये आपल्या राज्यासाठी येणार आहेत. पण पहिल्यांदा जो 921 कोटी रुपयाचा आकडा सांगण्यात आला, तो निधी पहिल्या टप्प्यात न आल्यामुळं त्यांना 415 कोटी रुपये दुसऱ्या टप्प्यात येतील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. परंतु जेव्हा त्यांना विचारण्यात आलं, की 415 कोटी आता दुसरा टप्पा कधी येणार? तर त्यांनी स्पष्ट केलं होतं, की पुढील 8 दिवसामध्ये ही दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यावर येईल. परंतु आता आज तारीख आहे टोटल 15, 16, 17 तारीख आहे. 8 दिवस होत आहेत. परंतु अजूनही त्या 415 कोटी रुपयाची प्रक्रिया अजून तरी झालेली नाही. परंतु मिळालेल्या अपडेटनुसार पुढील 8 ते 10 दिवसामध्ये कमीत कमी 25 तारखेच्या आत उर्वरित 415 कोटी रुपयाचंही वाटप शेतकऱ्यांच्या खात्यावर केलं जाणार असल्याची माहिती समोर आली. त्यामुळं कृषी विभागाने जी माहिती दिलेली होती, की दुसरा टप्पा कधी येणार तर पुढील 8 दिवसात येईल असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं आणि त्या प्रकारच्याच हालचाली कृषी विभागाकडून केल्या जात असल्याचे स्पष्ट संकेत आहे. कारण कृषी विभागाने स्वतः सांगितलेलं आहे, की पुढील 8 दिवसामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे वर्ग करू. मग आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत पैसे आलेले आहेत 506 कोटी रुपयेमधून, त्या शेतकऱ्यांचा पीक विमा पूर्णत्वास आलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे अजून पीक विम्याचे पैसे जर पडले नसतील, तर त्या शेतकऱ्यांचे पैसे आता ह्या 415 कोटी रुपयेमधून पडणार आहेत. त्यामुळे खूप शेतकऱ्यांचा पीक विमा अजून आलेला नाही आहे.
यील्ड बेसचा पीक विमा असो, लोकलाईजचा क्लेमचा असो, पोस्ट हार्वेस्टचा असो, मिड टर्मचा असो किंवा उर्वरित 75% पीक विमा असो, हा सर्व पीक विमा आता काही शेतकऱ्यांस पूर्णत्वास आलेला आहे, संपत आलेला आहे. तर काही शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत आणि ती प्रतीक्षा 415 कोटी रुपये जेव्हा महाराष्ट्र शासनाला येतील, विमा कंपनीला पोच होतील, त्यावेळेसच ते उर्वरित पैसे पीक विम्याचे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातील. कारण आता कसं आहे, आपण विमा कंपनीला किती जरी फोन केले आणि काही जरी सांगितलं, तर त्यांनी फक्त राज्य शासनाकडून निधी यायचा, केंद्र सरकारकडून निधी यायचा आहे, असेच प्रत्येक गोष्टी ते सांगत आहेत. त्यामुळे तुम्ही जरी तुमची डिटेल जर वैयक्तिक विचारली, तरीही ते सांगू शकणार नाहीत. कारण त्यांना माहीत आहे की तो जो निधी उर्वरित आहे, तो आल्याशिवाय ते आता उर्वरित वाटप करणार नाहीत. त्यामुळे ज्या जिल्ह्यामध्ये जे पहिल्या टप्प्यामध्ये 506 कोटीच्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पैसे आलेत, त्या शेतकऱ्यांचा विषय संपलेला आहे. परंतु अजूनही ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा आलेला नसेल, तर पुढील 8 दिवसामध्ये कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार हे पैसे येऊन जातील व उर्वरित ज्या शेतकऱ्यांचा पोस्ट हार्वेस्टचा असो, ज्या शेतकऱ्यांचा मिड टर्मचा असो, ज्या शेतकऱ्यांचा लोकलाईटचा असो, ज्या शेतकऱ्यांचा यील्ड बेसचा असो किंवा कोण्या शेतकऱ्याचा 75% असो, हे सर्व पैसे मिळून जाणार आहेत. कारण आता फक्त शेवटचा हप्ता आपला उरलेला आहे, तो म्हणजे 415 कोटी रुपयाचा आणि तो 415 कोटी रुपयाचा हप्ता पुढील 8 दिवसामध्ये कमीत कमी 25 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर येतील, असे स्पष्ट संकेत कृषी विभागाकडून मिळाले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर हे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होतील व उर्वरित पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांना मिळतील, अशी अपडेट आहे. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024साठी राज्य शासनाकडून जो टोटल अगोदर जो निधी मंजूर झाला होता 3700 कोटी रुपये, त्या पीक विम्याचं वाटप झाल्यानंतर त्यातही भरपूर लोकलायझर क्लेमवाले शेतकऱ्यांचे पैसे अडकलेले होते. परंतु आता जे सध्या ट्रिगरनुसार जे पैसे पडत आहेत, तर त्या ट्रिगरनुसारच पैसे सध्या पडत आहेत. त्यामुळे उर्वरित जे राहिलेले लोकलायझर क्लेमचे शेतकऱ्यांचे पैसे आहेत, ते कधी येणार ही शेतकऱ्यांची प्रतीक्षा आहे. त्यामुळे आता उर्वरित 415 कोटी रुपयाचा पीक विमा येणं बाकी आहे. अपेक्षा आहे की आता ह्या उर्वरित पैशातून ज्या राहिलेल्या शेतकऱ्यांचे पैसे आहेत, ते मिळून जातील. कारण आता आपल्यापाशी दुसरा पर्याय नाही. तर उर्वरित निधीतूनच उर्वरित पैसे आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर येतील आणि त्या प्रतीक्षेसाठी आपल्याला पुढील आठवड्यापर्यंत वाट पाहावी लागेल. कमीत कमी 25 तारखेपर्यंत तर वाट पाहावी लागेल. कारण ही 415 कोटी रुपये या आठवड्यात येतील असं बोललं जात आहे. त्यामुळे उर्वरित अपेक्षा आहे की या आठवड्यात दुसरा टप्पा पीक विम्याचा शेतकऱ्याचा मिळावा व सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पोहोचतील. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.